परमेश्वर कोणाचा आणि आपण पाहतो की त्याने दाविदाचा उपयोग केला गल्ल्याथासाठी. आमेन. लहान लहान गोष्टींचा परमेश्वराने उपयोग केलेला आहे मोठे चमत्कार करण्यासाठी. आमेन. आणि माझी खात्री आहे की निश्चित आज परमेश्वर आपल्याला आशीर्वादित केल्याशिवाय सोडणार नाही. हालेलुया. तो आपल्याशी आज बोलल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपले नेत्र यावेळेस आपण बंद करूया. परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आपण हा वेळ घालवत असताना प्रियांनो, माझी इच्छा आहे की आपल्या प्रत्येकाने आपण जिथे कुठे आहोत आपण हात उंच करूया. जर तुम्ही तुमच्या घरी आहात, बसलेले आहात, आपले नेत्र बंद करून आपले हात उंच करून आपण त्या परमेश्वराची स्तुती आणि आराधना करूया. आणि जसं देवाच्या संदेष्टाने म्हटलं की बोल प्रभू, तुझा दास ऐकत आहे, प्रभू मला पाठव, मी येथे आहे, तसं आज आपण देखील परमेश्वराला म्हणूया की परमेश्वरा, इथे आज मी तुझ्या सानिध्यामध्ये आहे. आज माझ्या ओठाचं फळ आणि स्तुतीचा यज्ञ प्रभू परमेश्वरा माझ्या अंतःकरणातून, अंतःकरणाच्या खोलीतून प्रभू परमेश्वरा मी तुला सादर करीत असताना परमेश्वरा माझं अर्पण हे तुला हर्ष देणारा अर्पण असू दे माझ्या राजा. माझी स्तुती आणि आराधना ही तुला आनंदित करणारी असू दे, कारण तू राजांचा राजा आहे, तू प्रभूंचा प्रभू आहे. तुला कुठलीच गोष्ट अशक्य नाही. तुझं वचन म्हणतं की परमेश्वराला कुठलीच गोष्ट अशक्य नाही. तर सर्व काही तुझ्या नावाद्वारे शक्य आहे माझ्या राजा. आणि म्हणून आज आम्ही तुझ्या चरणापाशी येतो आणि आम्ही तुला म्हणतो की पिते, आज आम्ही तुझ्याकडे आहोत. तू आज आमच्याशी बोल माझ्या राजा. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड, ब्लेस युअर नेम. तू बोलाविले सेवक राया, प्रभु आलो आनंदे, तरी विश्वासे तुझ धन्यवाद परमेश्वर, धन्यवाद पित्या.
कारण तुझं सानिध्य आज आमच्यामध्ये आहे माझ्या राजा. तुझं वचन म्हणते जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावामध्ये एकत्र येतात तेथे मी आहे. आणि प्रभू परमेश्वरा, आज तुझं सानिध्य आमच्यामध्ये आहे आणि आम्ही आतुर आहोत माझ्या राजा तुझ्यासोबत ते प्रीतीचे शब्द बोलण्यासाठी माझ्या राजा, ते प्रीतीचे भाषणे करण्यासाठी माझ्या राजा. तुझ्यासोबत प्रभू परमेश्वरा आम्ही देवा बसून तुझ्या सानिध्यामध्ये रममान होण्यासाठी माझ्या राजा. तुझ्या प्रभू परमेश्वरा चांगुलपणाची, तुझ्या दयेची, तुझ्या कृपेची माझ्या राजा, तुझ्या मोठमोठ्या आश्चर्याच्या गोष्टींची प्रभू परमेश्वरा गुणगान गाण्यासाठी प्रभू परमेश्वरा आज आम्ही आतुर आहोत माझ्या राजा. आज अंतःकरणाच्या खोलीपासून प्रभू परमेश्वरा तुला धन्यवाद देण्यासाठी प्रभू परमेश्वरा आज आम्ही आतुर आहोत. आणि म्हणून आम्ही तुला म्हणतो की ये आमच्या राजा आणि आमच्या प्रभू परमेश्वरा उपासनेच्या सिंहासनावर आज तू आरूढ हो माझ्या प्रभू. आज त्या उपासनेमध्ये प्रभू परमेश्वरा तू प्रफुल्लित हो, तू आनंदित हो आणि प्रभू परमेश्वरा पुन्हा एक वार तुझा जो सहवास आहे त्याचा सुगंध आमच्या अंतःकरणामध्ये तू पसरू दे अशी तुझ्याकडे प्रार्थना आणि विनंती करत आहोत माझ्या राजा. ही पूर्ण वेळ तुझ्या हातात घे. येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐकत्या. आमेन. हालेलुया. आमेन. प्रियानो, परमेश्वर आपला एल रोही आहे, जेहोवा रोही आहे. जसं त्याचं वचन म्हणतं की तो आमचा मेंढपाळ आहे आणि आपल्याला कुठल्याच चांगल्या गोष्टीची कधीच कमी पडणार नाही. म्हणून आपण गीत गाऊया, त्याची स्तुती करूया. यहोवा चरवाह मेरा, यहोवा चरवाह मेरा, कोई घाटी मुझे नहीं है. हरी चराइयों में मुझे स्नेह से चराता वो है. यहोवा चरवाह मेरा, कोई घाटी मुझे नहीं है. हरी चराइयों में मुझे स्नेह से चराता वो है. मृत्यु के अंधकार से मैं जो जाता था, प्रभु यीशु करुणा से तसल्ली मुझे दी है. मृत्यु के अंधकार से मैं जो जाता था, प्रभु यीशु करुणा से तसल्ली मुझे दी है. यहोवा चरवाह मेरा, कोई घटी मुझे नहीं है. हरी चराइयों में मुझे स्नेह से चराता वो है. शत्रु के सामने मेज को बिछाता है, प्रभु ने जो तैयार की, मन मेरा पीड़ित है. शत्रु के सामने मेज को बिछाता है, प्रभु ने जो तैयार की, मन मेरा भर गया है. यहोवा चरवाह मेरा, कोई घटी मुझे नहीं है. हरी चराइयों में मुझे स्नेह से चराता वो है. सिर पर वो तेल मला है, अभिषेक मुझे किया है. मन मेरा भर गया है और उमड़ भी रहा है. सिर पर वो तेल मला है, अभिषेक मुझे किया है. दिल मेरा भर गया है और उमड़ भी रहा है. यहोवा चरवाह मेरा, कोई घटी मुझे नहीं है. हरी चराइयों में मुझे स्नेह से चराता वो है. सर्वदा प्रभु के घर में करूंगा निवास जो मैं. करुणा भलाई भी उसकी आनंदित मुझे करती है. सर्वदा प्रभु के घर में
अभिषेक मुझे किया है, दिल मेरा भर गया है और उमड़ भी रहा है। थँक यू जीसस, थँक यू लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद परमेश्वरा, कारण कुठल्याच चांगल्या गोष्टीची तू आम्हाला वान पडू दिली नाहीस माझ्या राजा. धन्यवाद, कारण आईच्या उदरापासून ते आत्तापर्यंत तू आमचा संभाळ केलेला आहेस माझ्या राजा. तू पिते आमच्या सोबत राहिलेला आहेस. तुझं सानिध्य तू कदापि माझ्या राजा ढळू दिलं नाहीस, म्हणून तुला लाखो लाख धन्यवाद देतो माझ्या राजा, माझ्या प्रभू. हालेलुया. थँक यू जीसस. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, है यीशु मेरे खुदा. उपकार तेरे है बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, है यीशु मेरे खुदा. उपकार तेरे है बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. तू है सच्चा जिंदा खुदा, है तुझ पर ही भरोसा मेरा. तू है सच्चा जिंदा खुदा, है तुझ पर ही भरोसा मेरा. सेवा पूरी करके पाऊं इनाम, प्रभु ऐसा दो वरदान. सेवा पूरी करके पाऊं इनाम, प्रभु ऐसा दो वरदान. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, है यीशु मेरे खुदा. उपकार तेरे है बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. I have decided to follow Jesus. I have decided to follow Jesus. I have decided to follow Jesus. No turning back, no turning back, no turning back, no turning back. यीशु के पीछे, यीशु के पीछे मैं चलने लगा. यीशु के पीछे मैं चलने लगा. यीशु के पीछे मैं चलने लगा. ना लौटूंगा, ना लौटूंगा. हालेलुया. ना लौटूंगा, ना लौटूंगा. संसार को छोड़कर, सलीब
परमेश्वरा, पित्या तुझा आम्ही स्वीकार केलेला आहे, आमचा वैयक्तिक तारणारा म्हणून प्रभू परमेश्वरा आम्ही तुला पत्करलेला आहे. आणि आम्ही तुला म्हणतो की जसा तू आमचा हात कधी सोडला नाही माझ्या राजा, जसं तू आम्हाला कधी एकटं टाकलं नाहीस प्रभू पित्या, आम्ही पापामध्ये असताना प्रभू पित्या तू तिकडे आलास आणि आम्हाला वाचवलंस, तसं आम्ही देखील प्रभू परमेश्वरा त्या क्रूसाकडे पाहत असताना आम्ही मागे फिरणार नाही प्रभूजी. तर आम्ही तुझ्या वचनावर प्रभू परमेश्वरा चालणार आहोत, तुला पुढे ठेवून माझ्या राजा आम्ही चालणार आहोत. सर्व गौरव, सर्व मान, महिमा केवळ आणि केवळ तुला देतो माझ्या राजा. ही सर्व उपासना आणि आराधना प्रभू परमेश्वरा ह्याचा तू राजा झालास म्हणून तुला लाखो लाख धन्यवाद देतो. धन्यवाद पवित्र आत्म्या, कारण तू आमचं नेतृत्व केलेलं आहेस. धन्यवाद कारण जी कबुली आज आम्ही दिलेली आहे की आम्ही मागे फिरणार नाही, कारण आम्ही ठरवलेलं आहे की आम्ही तुझ्या मागे. आणि निश्चित प्रभू परमेश्वरा एक तो दिवस येत आहे की प्रत्येक गुडघा येशू ख्रिस्ताच्या नावाने टेकला जाणार आहे आणि प्रत्येक जीवा कबूल करणार आहे की प्रभू येशू ख्रिस्त आहे. आज ती कबुली आम्ही आमच्या जीवनासाठी माझ्या राजा तुला देतो की आमच्या जीवनाचा राजा तू आहे, आमचा ख्रिस्त प्रभू तू आहे माझ्या राजा. इथून पुढची सर्व वेळ तुझ्या हातात घे पवित्र आत्मा. येणारं वचन, तुझ्या मुखातून निघणारं जे वचन आहे तुझ्या दासातर्फे येत असताना प्रभू परमेश्वर त्या दासाला तू अभिषिक्त कर आणि त्यांचा पूर्णपणे तू ताबा घे अशी प्रार्थना करतो. येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक पित्या. आमेन. प्रिय प्रभू येशू, माझ्या मनचे विचार आणि तोंडचे शब्द तुला मान्य असो. आमेन. तर आज या संध्याकाळच्या वेळेला हाऊस ऑफ प्रेयर दुबई या संस्थेबरोबर जोडलं जात असताना मला फार आनंद वाटतो. अशाच आनंद आहे की इतक्या वर्ष, मला वाटतं बऱ्याच दिवस झाले, वर्ष झालं असेल की नाही मला माहित नाही, पण पुष्कळ कालावधीनंतर या ग्रुपवर पुन्हा एकदा येण्याची संधी प्रभू येशू ख्रिस्तानी मला दिली. आणि दरम्यानच्या काळामध्ये मी ग्रीन पाश्चर्स प्रेयर ग्रुप असा लॉन्च केला आणि त्याच्यावर पण मी, माझी पत्नी आणि आमचं जे काम आहे, प्रभूचं काम आहे, ते जोरात चाललेलं आहे. या सर्वांच्या सुरुवातीलाच मला आणखीन दोन गोष्टी सांगायच्यात. एक म्हणजे तुमच्या आणि माझ्यामध्ये म्हणजे असे असे असंख्य ग्रुप आहेत जे प्रभूची सेवा करतायत ऑनलाईन. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि अशाच रीतीने त्यांच्यामध्ये सहकार्य असावं, सहकार्यात सातत्य असावं आणि परस्परांच्या सहकार्यातून प्रत्येक ग्रुपनी आपली स्वतःची प्रगती करून घ्यावी, उन्नती करून घ्यावी, आध्यात्मिक वाढ करून घ्यावी, या मताचा मी आहे आणि बायबल सुद्धा आपल्याला तेच सांगतो. त्यामुळे या ग्रुपवरती मी पूर्वी अधिक वेळा येत असे, पण आता मी हल्ली जरा माझ्या ग्रुपमध्ये जास्त बिझी झाल्यामुळे मी जास्ती वेळ देऊ शकत नाही. पण तरी सिस्टर शीला आणि ब्रदर विजय समदाडे, तुम्हाला सांगतो या ग्रुपवर पण मला यायला खूप आवडेल आणि मी आय विल मेक इट अ पॉइंट टू कम ऑन दिस ग्रुप ॲज वेल. हा सुद्धा माझा ग्रुप आहे. आय टेल यू वन थिंग. दुसरा मुद्दा, अरे तोच विश्वास ख्रिस्ती विश्वास आहे, तेच बायबल आहे आणि सरते शेवटी तोच प्रभू येशू ख्रिस्त आहे. मग काय त्याच्यामध्ये फरक काय करायचा? प्रेज द लॉर्ड. तर अशी आज दोन मुद्दे तुम्हाला आज सांगितल्यानंतर आजच्या वचनाकडे आपण वळूया. आणि आजचं वचन, माझा विषय मी परत एकदा सांगतो, ओव्हरकमिंग पॉवर्टी. म्हणजे एकूण जी गरिबी आहे, अनेक प्रकारची गरिबी असते, पैकी दोन
गरिबींचा उल्लेख माझ्या सर्वांमध्ये प्रामुख्याने मी करणार आहे. त्या दोन्ही गरिबीमधून आपल्याला सहज बाहेर निघता येतं. इट इज इझिली पॉसिबल टू ओव्हरकम पॉवर्टी. आता मी दोन प्रकारच्या गरिबींचा उल्लेख केला. त्याच्यात एक आहे भौतिक गरिबी. म्हणजे असे आपल्यामध्ये पुष्कळ दास दासी आहेत, बिलिव्हर्स आहेत, पाळक आहेत, विशेष करून स्वार्थिक तर फार प्रामुख्याने आहे, ज्यांना पैशांची अडचण असते, ज्यांना ज्या काही जीवनावश्यक वस्तू आहेत त्या काही मिळत नसतात, वगैरे वगैरे वगैरे. त्याच्या काही फार खोलात जात नाही मी, पण असं असतं. तर याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला पवित्र शास्त्र मार्गदर्शन करतं. तर याला आपण भौतिक गरिबी म्हणू. पण याच्यापेक्षा जी भयानक आणि जी डेंजरस म्हणजे धोकादायक गरिबी आहे ती आहे आध्यात्मिक गरिबी. आध्यात्मिक गरिबी म्हणजे स्पिरिच्युअल बँक्रप्सी. या एका विषयावर मी गेल्या आठवड्यात पास्टर दुप्ते, बेंजामिन दुप्ते यांच्या चर्चमध्ये मला बोलवलं होतं सरमन देण्यासाठी. त्या ठिकाणी मी आणि माझे कलिग बबन उर्फ महेंद्र कांबळे असे आम्ही दोघे गेलो. माझ्याबरोबर माझी पत्नी पण होती आणि त्या चर्चमध्ये आम्ही या विषयावर सखोल चर्चा केली आणि लोकांसाठी प्रार्थना पण करण्याची संधी मिळाली. थँक्यू जीसस. आजचं वचन जे आहे बायबल रिडिंग ते आहे मत्तई शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 1 ते 10 ही वचनं. सध्या मी वाचतो, परंतु माझी विनंती अशी आहे आपणा सर्वांना की सर्मनमध्ये जसजसा मी पुढे जात जाईन तस तसे तुम्ही वचनं वाचण्याच्या बाबतीमध्ये पुढाकार घ्या आणि वचनं वाचा. डोंगरावरले प्रवचन. तेव्हा लोकसमुदायाला पाहून तो डोंगरावर चढला व तो खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले. मग तो तोंड उघडून त्यांना शिकवू लागला. जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे शोक करीत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. जे नीतिमत्वाचे भुकेले व ताणेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया करण्यात येईल. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. आणि 10वं वचन, नीतिमत्वाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. या ठिकाणी हा शास्त्रपाठ संपतो आणि ह्याच्यातलं जे 3रं वचन आहे फार मला आवडतं असं म्हणणार नाही, भावतं. आय लाईक इट. आय लाईक इट लाईक एनिथिंग. बघा प्रियजन हो, हे डोंगरावरलं जे प्रवचन आहे ते येशू ख्रिस्तानी दिलेलं आहे आणि इट इज वन ऑफ द म्हणण्यापेक्षा याच्यापेक्षा आणखीन सुंदर सरमन असूच शकत नाही. कारण हे सर्व येशू ख्रिस्तानी अधिकार वाणीने सांगितलेलं आहे आणि येशू ख्रिस्ताला तो अधिकार आहेच. होता म्हणणं चुकीचं होईल, म्हणून मी आहे म्हणतो. परंतु आधी मला ज्या काही गोष्टी सांगायच्या सुरुवातीलाच त्या अशा की हे जे आध्यात्मिक दारिद्र्य आहे त्याच्यात काही गोष्टी आपल्याकडून चुकलेल्या असतात. आपण विश्वासणारे या नात्याने कमी पडतो.
वी आर नॉट सॅटिस्फाईड विथ जीसस. आपण येशू बरोबर समाधानी नसतो आणि मग आपल्याला आध्यात्मिक दारिद्र्याला सामोरं जावं लागतं. आणि हे जे भौतिक दारिद्र्य आहे त्याच्यामधून निघण्यासाठी सुद्धा आपल्याला 3 गोष्टी असणं आवश्यक आहे. वी मस्ट अंडरस्टँड द बायबल. हे काय वचन आहे, काय बायबलमध्ये सांगितलंय गरिबीबद्दल, श्रीमंतीबद्दल, मुबलकतेबद्दल, म्हणजे अबंडन्स बद्दल. ते सगळं समजून घेणं फार रंजक आहे आणि फार फार गरजेचं आहे. आणि म्हणून मी आज हा टॉपिक निवडला. तर पहिलं म्हणजे बायबल समजलं पाहिजे. दुसरी गोष्ट स्ट्युअर्डशिप म्हणजे सेवकाई. तुम्हाला आणि मला आपण जे काम करतो, सेवकाई म्हणजे काय? जे काम आपण करतो ते काम आपण चांगल्यापणे केलं पाहिजे, ते समजलं पाहिजे. आणि जनरॉसिटी म्हणजे औदार्य. तुम्हाला आणि मला औदार्य काय असतं, म्हणजे काय असतं, औदार्याचा अर्थ काय, या सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचंच आहे. आणि त्या सर्व गोष्टींचा आढावा माझ्या आजच्या सर्मनमध्ये मी घेणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला आणि मला सरतेशेवटी प्रियजन हो, ख्रिस्तामध्ये तृप्त व्हावंच लागणार आहे. ख्रिस्ती आहोत, ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून आपण स्वतःची ओळख आपल्या मनामध्ये ठेवतो, मनामध्ये बाळगतो. तशी ओळख, आपली ओळख लोक सुद्धा करून देतात. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे वी हॅव टू बी कंटेंटेड विथ जीसस. येशू ख्रिस्तामध्ये तुम्ही आणि मी समाधानी असलंच पाहिजे. आय एम नॉट सॅटिस्फाईड विथ जीसस असा म्हणणारा माणूस, बघा हा नीट ऐक, आय एम नॉट हॅपी विथ जीसस असा म्हणणारा माणूस कदाचित फार श्रीमंत असू शकेल, पण त्याचं आध्यात्मिक दारिद्र्य त्याला माहित आहेच. पण त्याच्याही पेक्षा अधिक चांगलं प्रभू येशू ख्रिस्ताला ठाऊक आहे. देर आर मेनी कॅटेगरीज ऑफ पीपल. सगळ्यांच्याच खोलात मला जाता येईल असं वाटत नाही. परंतु आता आपण बघूया की एकूण बायबलचा जो दृष्टिकोन आहे या गरिबीवर मात करण्याच्या बाबतीमध्ये, त्याच्यामध्ये काही जबाबदाऱ्या, सुरुवातीला आपण 2 जबाबदाऱ्यांचा उल्लेख करू दिलेल्या सांगितलेल्या आहेत. पहिलं म्हणजे ज्या व्यक्तीला वाटतं की माझ्याजवळ अधिक पैसे असले पाहिजे, अधिक माझ्याजवळ मिळकत असली पाहिजे, बँक बॅलन्स माझ्याजवळ अधिक असला पाहिजे, माझ्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी माझ्याजवळ जेवढे पैसे पाहिजेत तेवढे आज नाहीत. आणखी नाही त्याच्या काही अडीअडचणी असतील, गरजा असतील, आय डोंट नो. पुष्कळ पुष्कळ शक्यता आहे, त्याचा विचार आपण करू शकतो. तर त्याची जबाबदारी त्या व्यक्तीने स्वीकारली पाहिजे. येस, ज्या व्यक्तीला असं वाटतं की आपल्याकडे शॉर्टेज आहे, आपल्याकडे कमतरता आहे, भौतिक संपत्ती आपल्याकडे अधिक असायला हवी, तर ती त्याची जबाबदारी आहे. आणि दुसरी एक जबाबदारी ख्रिस्ती समाज म्हणून तुमची आणि माझी सुद्धा आहे. वी हॅव टू हॅव अ सोशल कंपॅशन फॉर आवर ओन पीपल. आपल्या समाजातले, त्याच्यामध्ये जाती बघण्याचं कारण नाही. कोणाला काय गरज आहे हे लक्षात ठेवून त्यानुसार निदान एकमेकांची ओझी प्रार्थनेमध्ये वाहण्या इतकी
दया, कृपा, शहाणपण आपल्यामध्ये असलं पाहिजे. ॲज अ कम्युनिटी, ॲज अ सोसायटी, ॲज अ ख्रिश्चन सोसायटी. सुरुवातीलाच मी आपल्याला हे सांगून टाकतो की काही लोक प्रॉस्पेरिटी गॉस्पेल, म्हणजे तुम्ही दान द्या, असं करा, तसं करा, आमच्या संस्थेला मदत करा, हे करा, ते करा, आणि देव बाप तुम्हाला भरभरून देईल. आय डोंट बिलीव्ह इन प्रॉस्पेरिटी गॉस्पेल. कारण जर बायबलचा तुम्ही आणि मी एक संतुलित अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येईल की वास्तविकता वेगळी आहे. लॉर्ड जीसस टॉक्स अबाउट अबंडन्स. ही डझंट टॉक अबाउट रिचनेस. दागदागिने, सोनं, चांदी, हिरे, मोती, स्थावर जंगम मालमत्ता, हे सगळं मी द्यायला तुम्हाला आलेलो आहे, असं तो कधीच सांगतो नो. त्यामुळे मी हे जे प्रॉस्पेरिटी गॉस्पेल आहे त्याच्याशी माझा विरोध आहे. पण गॉड इज डीपली कन्सर्न्ड विथ द पुअर. प्रभू येशू गरीब लोकांच्या बाबतीमध्ये सहृदयी आहे. गरिबांबद्दल त्याच्या मनात कळवळा आहे. आणि तो जितके बिलिव्हर्स आहेत, विश्वासणारे आहेत, त्यांना स्पष्टपणे सांगतो, तुम्ही परिश्रम करा, तुमच्यामध्ये सुज्ञता असली पाहिजे, तुमच्यामध्ये औदार्य असलं पाहिजे, आणि तुम्ही तुमच्या समाजाचा आणि स्वतःचा न्याय करण्या इतपत सुज्ञ, शहाण होणं गरजेचं. तर विथ दिस इंट्रोडक्शन, नाव आय वुड लाईक टू टॉक अबाउट द फर्स्ट पॉइंट, इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी. व्यक्तिगत जबाबदारी काय सांगितलेली आहे बायबलने, त्याच्याबद्दल आपण बोलूया. बायबलमध्ये तुम्हाला आणि मला कठोर परिश्रम करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आलेलं आहे. आणि जे सगळे ख्रिस्ती बंधू भगिनी आज, जसं मगाशी मी वर्णन केलं तसं, जर त्यांना असं वाटत असेल की माझ्याजवळ आर्थिक उणीव आहे, थोडं आणखीन स्पष्ट करून सांगायचं तर इंग्रजीत सांगतो, इफ यू थिंक यू आर स्ट्रगलिंग फायनान्शियली देन दिस इज फॉर यू. या सर्वांमधून तुम्ही घरी काय घेऊन जाणार, सुवर्धा मी तुम्हाला काय सांगायची तेही सांगायची. कठोर परिश्रम हा पहिला मार्ग बायबलने सुचवलेला. तुमच्यापैकी काही लोकांनी पटापट आता मी जी वचनं काढून तुम्हाला वाचायला सांगणार आहे ती वाचलीत तर बरं होईल, नाहीतर त्यांचा अर्थ सांगून मी पुढे निघेन. नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये कठोर परिश्रम करायला सांगितलेले. कठोर परिश्रमांचा डायरेक्ट संबंध वेल्थ, म्हणजे आपली आर्थिकता, आर्थिक सुबत्ता याच्याशी पण आहे. आणि आळस किंवा आपल्यातली निष्क्रियता याचा संबंध गरिबीशी आहे.
म्हणजे आपण समजा आज माझ्या सर्मनमध्ये मी बोलत असताना जर फक्त एवढंच मनात समजून चाललं असाल की अरे वा बरं हा माणूस काय श्रीमंत होण्याचं काही काय गणित सांगत असेल तर बरं आहे, ऐकूया. नाही, ऐका जरूर, पण जे सांगतोय ते ऐकणारे कान आणि समजणारं मन तुम्हाला परमेश्वराने द्यावं अशी माझी प्रार्थना असणारच आहे. प्रॉव्हर्ब्स म्हणजे नीतिसूत्रे याचा 10वा अध्याय आणि 4थं वचन कोणी काढू शकेल का? नीतिसूत्र याचा 10वा अध्याय आणि 4थं वचन. सैल येस. हाताने काम करणारा दरिद्री होतो, परंतु येस. उद्योगाचा हात धन मिळवतो. येस. जो उद्योगी आहे तो धनसंपदा मिळवू शकतो. वी हॅव टू बी इंडस्ट्रियस. सैल हाताचा माणूस म्हणजे आळशी. अशा आळशासाठी हे सर्व नाहीच आहे. लेट मी बी फ्रँक विथ यू इन द व्हेरी बिगिनिंग. कारण तुम्ही म्हणाल की मला भाऊ दारू पिण्याचं व्यसन आहे, पण तरी पण प्रभू आहे ना, तो दयाळू आहे ना, तो देव आहे ना, मग त्याला समजतं ना. भ्रमात राहू नका. तसला देव नाही तो. तुम्हाला मार्गदर्शन करणारा देव आहे. तुमच्या आत्म्याचं तारण करणारा तो देव आहे. ही केम एक्सक्लुसिव्हली फॉर दॅट. मी मगाशी म्हटलं आवर लॉर्ड इज कन्सर्न विथ द पुअर. जन्माला कसा आला तो? ही आयडेंटिफाईड विथ द पुअर पॉवर्टी. गाईच्या गोठ्यात, उच्च महालात, एखाद्या पॅलेसमध्ये, एखाद्या राजवाड्यामध्ये त्याच्या पित्याला त्याला पाठवता आलं असतं, ते नाही गेलं. त्या गाईच्या गोठ्यात जन्म. आणि अगदी शेवटी यरुशलेमेमध्ये जेव्हा त्या गाढवीच्या शिंगरावर बसून तो यरुशलेमेत गेला आणि त्या ठिकाणी मग आपल्याला ठाऊक आहे तो इतिहास, बायबल वाचलेला आहे. त्याला पकडण्यात आलं आणि त्याला सुळावर चढवण्यात आलं. त्याही वेळेला तो गाढवीच्या शिंगरावर बसून गेला. हे शिंगरू जे आहे, गाढव जे आहे, हे मी हंबलनेस, मीकनेस. बघा हे जे 3रं वचन वाचलं ना आपण, जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. तेव्हा तो स्वर्गाच्या राज्याची जी प्रिन्सिपल्स आहे, जी तत्व आहे, ती घेऊन तो खाली आला. त्याला इतका मान महिमा एवढं सगळं, त्याची पॉप्युलॅरिटी, त्याची लोकप्रियता एवढी होती, त्याला काय कशाची कमी होती, कशाची उणीव होती? तो पाहिजे तर एखाद्या उमद्या घोड्यावर बसून जाऊ शकला असं, पाहिजे तर एखाद्या रथामध्ये बसून जाऊ शकला असं, पण तसं त्यांनी केलं नाही. ही ऑलवेज आयडेंटिफाईड हिमसेल्फ विथ पुअर. या ठिकाणी आता दुसरा जो मुद्दा मी आपल्या समोर मांडतोय, कोणासाठी मांडतोय? अशा लोकांसाठी ज्यांना असं वाटतं की माझ्याकडे काही आणखी धनसंपदा असली पाहिजे, थोडे पैसे कमी पडतात. तर त्या लोकांना एक सल्ला या सर्वांच्या माध्यमातून मी असा देतो, आणि हे घरी घेऊन जा, हे लक्षात ठेव. उत्तम आर्थिक नियोजन. तुम्हाला आणि मला आपल्याला मिळणारे जे काही पैसे आहेत त्याच उत्तम आर्थिक नियोजन करता आलंच पाहिजे. देर इज नो इफ अँड बट. करताच आलं पाहिजे.
तुमचं नियोजन चांगलं असलं पाहिजे, तुमचं सेव्हिंग चांगलं असलं पाहिजे, तुमची बचत चांगली पाहिजे. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा, तुम्ही कर्जबाजारीपणापासून स्वतःला होईल तितकं दूर ठेवलं पाहिजे. मला माहितीये तरुण मंडळी मला म्हणतील, काय पास्टर अंकल, आम्ही घर कसं घ्यायचं, आम्हाला बँकेतून लोन घेतल्याशिवाय मुंबईसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी किंवा एखाद्या शहरामध्ये घर घेता येईल का? नो, घेता येईल. ते ते आहे, गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला जी गोष्ट पाहिजे त्या वेळेला ती गोष्ट मिळण्यासाठी आपल्या समाजामध्ये सगळ्या प्रकारच्या हे केलेले आहेत, काय व्यवस्था आहे. यू कॅन टेक लोन, यू कॅन रीपे इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट्स, EMI वगैरे, हे सगळं ठीक आहे. पण नीतीसूत्रे 22 याचा सातवं वचन आपल्याला एक वॉर्निंग देत. जरा वाचूया आपण. नीतीसूत्रे 22:7. नीतिसूत्रे 22 याचा 7वा अध्याय. श्रीमंत गरिबावर अधिकार गाजवतो आणि जो कोणी एक उसने घेतो तो कोणा एका उसने देणाऱ्याचा गुलाम होतो आहे. येस, बघा, तुम्ही घर घेता, कार घेता, काय आणखीन घेता, बट ती जर वस्तू तुम्ही बँकेकडून पैसे लोन घेऊन वगैरे केली असेल तर दॅट ॲसेट, दॅट प्रॉपर्टी इज हायपोथिकेटेड टू दॅट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. ती बँक असेल किंवा आणखीन कुठली वित्तीय संस्था असेल. त्याचप्रमाणे आपण जेव्हा लोन घेतो त्यावेळेला त्या ज्या काही लोन देण्यासाठी तुमच्यावर टाकलेली जी बंधनं असतात ती काय आपण विशेष बघत नाही, वाचत नाही. तो त्यांचा कोणी एक्झिक्युटिव्ह असतो, तो येतो, तो म्हणतो साहेब इथे सही करा, इथे सही करा, इथे सही करा. आणि आपल्यालाही ऑफिसला जायचं असतं, काही कामं असतात, काय असतं, आपणही भराभर भराभर सह्या करतो आणि म्हणजे लवकर दे बाबा, तर माझा बिल्डर मागे लागलाय, बाबा तुझा अजून चेक कसा आहे. पण बायबलने आपल्याला काय केलेलं, कॉशनिंग म्हणतात त्याला, एक अधिसूचना दिलेली, आध्यात्मिक एक दृष्टिकोन दिलेला आहे की ती तुमची जी काही प्रॉपर्टी आहे ती तुम्ही तुमची आहे असं समजू नका. त्याचं संपूर्ण लोन फेडून जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत तुम्हाला सुटका नाही. असो, पण ह्याच्यामध्ये आता आपण लोन घेतलेलं आहे आणि मग आपण आता कसं वागलं पाहिजे. वी हॅव टू बी अ गुड स्ट्युअर्ड. जे काम आपण करतोय ना ते काम आपण चांगलंच केलं पाहिजे. आपण पाळक असू, पाळकीय सेवा बरोबर केली पाहिजे. जितका होमवर्क करायला पाहिजे, जितका वेळ बसून श्रम आणि मेहनत घेतली पाहिजे ती घेतली पाहिजे. लोकांच्या ज्या काही आध्यात्मिक गरजा आहेत त्या दर रविवारी भागवल्याच पाहिजेत. शिवाय पाळकीय सेवेमध्ये आणखीन बऱ्याच गोष्टी असतात. मी काही खोलात जात नाही कारण मला आणखीन बरंच दुसऱ्या गोष्टी बोलायच्या. तर हा सल्ला पण बायबलनेच दिलेला आहे, हे लक्षात घ्या. की जे काही काम, मी पालकाचं एक उदाहरण दिलं, पण आता समजा तुम्ही बँकेमध्ये कामाला असाल, शिक्षण संस्थेमध्ये कामाला असाल, तुमचा स्वतःचा बिझनेस असेल, काही असू शकतं, पण ते सगळं जे काही आहे ते तुम्हाला उत्तम रीतीने करावं लागेल. थोडक्यात मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करतोय, मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही काम चुकारपणा करू नका. ज्या जॉब मधून तुम्हाला पैसे मिळवायचे, जे काम करून तुम्हाला तुमचं कर्ज उतरवायचं, ते काम तुम्ही चांगलंच केलं पाहिजे. Amen. There is no excuse. आता
आपण लोन घेतो 15 वर्षासाठी, 20 वर्षासाठी, कदाचित कधी कधी अधिक. तरुण असतील मंडळी तर त्यांना वाटतं बाबा EMI जरा सोपा पडावा, मग जास्ती मोठ्या पिरियडचं घेतात. पण समाधानी राहून, बघा त्या अशा व्यक्तींशी बोलतोय मी ज्यांना असं वाटतंय की आपल्याकडे अधिक पैसे असले पाहिजे. त्यांनी समाधानी राहून विश्वासू राहिले पाहिजे. असं कुरकुर करून चालणार नाही. बघा आता काय आजारपण आलं, आता मी इथला अशक्त झालो, आता मला बॉस पण आणखीन डबल काम द्यायला लागलाय आणि म्हणतो इकडेही जा आणि तिकडेही जा आणि हे पण काम कर आणि ते पण काम कर. मग ते काम आपण करणार नाही काय? करावंच नाही, केलंच पाहिजे. कुरकुर करून नाही चालणार. प्रार्थना करा, प्रभूला सांगा हे माझी अशी अशी परिस्थिती झाली आहे प्रभू, माझ्या चुकीमुळे झाली आहे. कारण प्रभू कधी चुकत नाही आणि प्रभू सहसा कोणाला शिक्षा करीत. ते योग वगैरे असे जे काय फार मोठे मोठे जे पूर्वी आपले जे काय होली फादर्स होऊन गेलेत त्यांच्या बाबतीत ठीक आहे, पण आपल्यासारख्या माणसांच्या नाही. येशू फक्त तुम्हाला आणि मला एक हात द्यायला उत्सुक आहे. ही नोज व्हॉट इज पॉवर्टी. त्याला राहायला घर होतं का? नव्हतं. तो म्हणतो ना की पाहिजे तर तुम्ही जंगलातून या पहा मी कुठे राहतो. ते खोकडा आहे, ती जनावर आहेत जंगलामध्ये राहणारी, त्यांना घर आहे, मला नाही. प्रेज द लॉर्ड. तर माझा सल्ला असा आहे, हा तिसरा मुद्दा आहे, समाधानी राहून आपण विश्वास राहिलं पाहिजे. प्रभूवर आपला विश्वास असला, जे काही दिलंय ना प्रभूने त्याच्यामध्ये आपण कंटेंटेड, वी शुड बी प्लीज्ड, वी शुड बी. हे मी तुम्हाला का सांगतोय याचं एक ज्वलंत एक फार वाईट गोष्ट घडू शकते आणि अशी पुष्कळ माणसांच्या बाबतीत घडलेली आहे. बायबलमध्ये त्याची उदाहरणं आहेत आणि नंतर आपण त्याच्याबद्दलही बोलू. बघा, देवबापाने तुमच्या आणि माझ्यासाठी आर्थिक तरतूद, गॉड्स प्रोव्हिजन, फायनान्शियल प्रोव्हिजन, गॉड्स प्रोव्हिजन फॉर सस्टिनन्स केलेली आहे प्रत्येकासाठी. बट वी शुड बी कंटेंटेड रादर दॅन बिकमिंग ग्रीडी. लोभी होण्यापेक्षा ते चांगलं आहे. लक्षात घ्या प्रियजन हो, हा उपदेश तुमच्या प्रत्येकासाठी, माझ्यासाठी फार महत्वाचा आहे. कारण आपण जर फार लोभी झालो तर काय होऊ शकतं? फार वाईट घटना घडू शकते. ती घडलेली आहे लोकांच्या बाबतीत आणि मी तुम्हाला चेतावणी देतो, आय एम वॉर्निंग, की तसं होऊ देऊ नका तुमच्या जीवनामध्ये. आपण ती जी धन दौलत आहे, ते जे पैसे आहेत, बँक बॅलन्स आहे, सोने नाणं, हिरे मोती, जड जवाहिरा, स्थावर जंगम मालमत्ता आणि असे शेअर्स आणि हे, यालाच आपण देव मानू लागतो. आपले जे आजूबाजूचे लोक आहेत त्यांचं जर आपण जर नीट निरीक्षण केलं, आपल्या लक्षात येईल त्यांनी तसं केलं तर चालतं. त्यांना सत्य कळलेलं नाही. लक्ष्मीपूजन असतं त्यांच्याकडे. लक्ष्मी म्हणजे रोकड, कॅश, पैसे. पण आपल्याला तसं करून चालेल का? नाही सांगणार प्रियजन, अजिबात नाही. बघा, मत्ताई कृत शुभवर्तमानामध्ये मी फक्त एकच वचन वाचतो,
पण मत्ते ग्रुप शुभवर्तमान 6वा अध्याय, आणि असं करूया 25 ते 33 जरा वाचूया. बघू खुद्द येशू ख्रिस्त या संबंधी तुम्हाला आणि मला काय सल्ला देतोय. या कोणीतरी वाचा मत्ते ग्रुप शुभवर्तमान 6वा अध्याय 25 ते 33. मत्तय मत्तई 6, हा 25 ते 26. म्हणून मी तुम्हाला नाही, सांगतो की 33. हा, ओके. हा म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही आपल्या जीवाविषयी काळजी करू नका, की आपण काय हा खावे, काय प्यावे, किंवा आपल्या शरीराविषयी आपण काय पांघरावे, अशी चिंता करू नका. जीव अन्नापेक्षा आणि शरीर वस्त्रापेक्षा अधिक महत्वाचा आहे की नाही? आमेन. आकाशातील पक्षाकडे पहा. ती पेरीत नाही, कापणी करीत नाही, किंवा कोठारात साठवूनही ठेवत नाहीत. तरी तुमचा स्वर्गातील पिता त्यांना खावयास देतो. तुम्ही त्याच्यापेक्षा अधिक मौल्यवान आहात की नाही? आणि चिंता करून आपले आयुष्याची लांबी हातभरही वाढविणे तुम्हापैकी कोणाला शक्य आहे का? आणि तुम्ही वस्त्राविषयी का काळजी करता? रानातील फुलाविषयी विचार करा. ती कशी वाढतात? ती कष्ट करत नाही आणि ती कापड विणत नाहीत. तरी मी तुम्हाला सांगतो की शल्मोन राजा देखील त्याच्या भर वैभवाच्या काळात यातील एकासारखाही सजला नव्हता. तर अहो अल्पविश्वासी लोकांनो, जी रानफुले आज अस्तित्वात आहेत आणि उद्या भट्टीत टाकली जातात, त्यांना तर देव त्यांना असा पोशाख घालतो, तर त्याही पेक्षा विशेष असा पोशाख तो तुम्हास घालणार नाही काय? आम्ही काय खावे किंवा काय प्यावे, अथवा आम्ही काय पांघरावे, असे म्हणून काळजी करू नका. कारण या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी धडपड परराष्ट्रीय करत असतात. कारण तुमच्या स्वर्गातील पित्याला तुम्हास या गोष्टीची गरज आहे हे ठाऊक आहे. तर पहिल्याने तुम्ही देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे त्याचबरोबर या सर्व गोष्टी तुम्हास मिळतील. म्हणून उद्याची चिंता करू आमेन. नका. आमेन. म्हणून आमेन. येस. आमेन. उद्याची चिंता करू नका, आणि तुमच्या आयुष्याची दोरी तुम्ही वाढवू शकत नाही चिंता करून. येशू ख्रिस्त स्वतः सांगतोय तुम्हाला आणि मला चिंता करू नका. येस, येशू ख्रिस्त स्वतः तुम्हाला सांगतोय आकाशातील पाखरांकडे बघा. आणि येशू ख्रिस्त स्वतः सांगतोय की तुम्ही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहात. येस, या सगळ्यावर स्वामित्व दिलंय तुम्हाला आणि मला. ऍट द सेम टाइम ज्याच्यामुळे जीवाचा थरका पडतो, असं सुद्धा एक वाक्य आपल्या वाचनात आलेलं आहे की अहो अल्पविश्वास. तसं नका हो प्रियजन. हा मी दिलेला सल्ला नाहीये, तो प्रभू येशू ख्रिस्तांनी तुम्हाला दिलेला सल्ला आहे. हा घेऊन जा घरी. कारण जर आपण विश्वासापासून ढळलो आणि लक्ष्मीपूजन जसं करतात, लक्ष्मीची जशी काय वर्शिप केली जाते आणि देवाला बाजूला काढून टाकलं जातं, आणि या इथे जिथे येशू ख्रिस्त आहे तिथून त्याला काढून तिथे जर कोणाला धन दौलत बँक बॅलन्स हे सगळं प्रॉपर्टी शेअर्स याला बसवलं, काय होईल? काय होईल? येशू ख्रिस्तानी तुमच्या आणि माझ्यासाठी केलेला जो त्याग आहे, त्याचं बलिदान आहे, ते सगळं व्यर्थ होईल. यू विल नॉट रिसीव्ह द किंगडम ऑफ गॉड. आणि म्हणूनच बायबलमध्ये सांगितलंय, तारणाचा जो दरवाजा आहे तो अरुंद आहे, नॅरो आहे. म्हणून
ते 33वं वचन जरा परत वाचू आपण. हा, काय करायला तर सांगितलंय तुम्ही मग ते? हा, ये घ्या, बोला बोला. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा, म्हणजे त्याच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. आमेन. तुम्ही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा पूर्ण, अल्पविश्वासी होऊ नका. स्वर्गाचे राज्य मिळवण्यासाठी खटपट करा, असं पौलांनी म्हटलेलं आहे बायबलमध्ये. हे अधिक स्ट्रॉंग करून सांगितलं पत्रांमध्ये. येशू ख्रिस्त तरी सांगतो की ते आधी नीतिमत्व मिळवा. नीतिमत्व म्हणजे काय? राईचसनेस. राईचसनेस म्हणजे काय? येशू ख्रिस्तानी घालून दिलेल्या धावपट्टीवरून चालणे, धावणे, वागणे. म्हणजे नेमकं काय? चला मी आणखीन सोपं करून सांगतो. संकट समय आला, फायनान्शियल शॉर्टेज आहे, मी ऑफिसर आहे, अशी कल्पना करा. एखाद्या खोट्या व्हाउचरवर मी सही केली तर मला काही पैसे घरी एक्स्ट्रा घेऊन जाता येतील. पण तसं न करणं आणि देवावर विश्वास ठेवून देवावर अवलंबून राहणं, दॅट इज राईचस. मला परमेश्वराने मुख दिलंय, मी सर्वांत सांगतोय, मी आपल्याशी बोलतो. पण याच्यातून जर शिव्या यायला लागल्या तर तुम्हीच मला नाव ठेवा, काय कसले पाळक तुम्ही? तुमची भाषा धड बरोबर शिवराळ भाषेत बोलता तुम्ही, कसले पाळक, तुम्ही योग्य नाही. काही लोक तर स्ट्रिक्ट असतात, बिलिव्हर्स. यांना काय पाळक बिळक नाही काय, आपण यांना काय पाळक नाही म्हणतात, न्याय करतात. तसं होईल आणि ते होणंही गरजेचं आहे. बरोबर आहे. तुम्ही आणि मी येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकीप्रमाणे चालणार असलो तरच त्याच्या राज्याच्या दिशेने वाटचाल करीत आहोत. वी आर प्रोग्रेसिंग इन लाईफ. मला असं सांगा मित्र हो, काय कशासाठी हे जीवन दिलंय तुम्हाला आणि मला येशू ख्रिस्तानी? खा प्या, मजा करा, झोपा, आळशीपणा करा, हा, ह्याच्यासाठी दिलंय? द अल्टिमेट एम, अंतिम उद्देश मानवी जीवनाचा तारण प्राप्त करून घेणे हा आहे. हे नोंदवा या ठिकाणी. हा संदेश घेऊन जा घरी. हे लक्षात ठेवला, हे लक्षात ठेवा. दॅट इज व्हॉट जीसस वॉन्ट्स. याच्या व्यतिरिक्त काय तुमच्या माझ्याकडून? आणि तो देव आहे, त्याला काय कमतरता आहे हो? पण त्याला पण आपण खुश करू शकतो. येस. आता मी प्रश्न विचारत नाही बसत, कारण आपल्याला वेळ कमी आहे. पण परमेश्वरावर जेव्हा अशाही परिस्थितीमध्ये, उदाहरण दिलं तुम्हाला मगाशी, विश्वास ठेवतो, विश्वासू राहतो, आमेन, त्यावेळेला परमेश्वराला आनंद होतो. वी कॅन प्लीज गॉड बाय हॅव्हिंग फेथ इन हिम. येस, हे बायबल पण मान्य करतात. त्या देवाला काय कमतरता आहे, काय उणीव आहे? स्वर्गाच्या राज्याचा तो राजा आहे ना. त्याने जर एक कॉम्प्रोमाइज केला असता साधा, त्याला पंतही पिलाताने विचारलं की तुम्ही तर स्वतःला राजा म्हणवता, त्या लोकांचा राजा म्हणवता, हे खरं आहे का? म्हणलं हो, आय एम द किंग, पण माझं राज्य या जगातलं नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हे तुम्हाला नाही कळणार. तुम्ही मला आज मारून टाक, जाऊ द्या, सोडा.
पण स्वर्गाच्या राज्यातली जर त्याची संपत्ती काय आहे तुम्हाला बघायची असेल तर एकदा रेव्हेलेशन्स, प्रकटीकरण हे पुस्तक तुम्ही वाचा अवश्य. मग तुम्हाला समजेल की तुमच्या आणि माझ्यासाठी काय सुंदर प्रोव्हिजन, काय सुंदर तरतूद, काय व्यवस्था केली. आणि त्यांनी त्याची गॅरंटी दिली आहे. तो म्हणतो की मी जातो आणि तुमच्यासाठी घरे बांधतो. म्हणजे त्याचं वर्णन करण्याचा मोह होतोय मला, पण मी आता करणार नाही. पुन्हा एकदा आपल्यावर वेळेचं बंधन आहे आणि विषयाला अनुसरून बोलणं भाग आहे. आता जो भाग मी घेतोय तर आतापर्यंत मी अशा माणसांबरोबर बोललो जी माणसं असं म्हणत होती, विचार होता त्यांच्या मनात की काय बरोबर नाही आपलं लाईफ, आपल्याला काय हे पाहिजे ते घेता येत नाही. आणि अशी माणसं तुलना पण करतात. त्यांनी एवढा मोठा फ्लॅट घेतला, तो 4 BHK मध्ये गेला, 5 BHK मध्ये, मला काय 1 BHK मध्ये मी राहतो, मला काय प्रभू त्याच्यासारखं होता येत नाही. छोडो, चुकीच्या अशा माणसांबरोबर बोलत होतो मी. जे लोक काय करीत होते, नाराज होते आपल्या एकूण आर्थिक स्थितीबद्दल, नाराज होते. कदाचित कदाचित नाही, मी ऐकलेलं आहे आणि अशी साक्ष पण आहे. हे भांडतात येशू बरोबर, येशूला सांगतात, अरे तू काय आहे येशू, काय माझी परिस्थिती बघ कशी आहे, तो बघ कसा सुंदर सूट घालतो आणि मी काय नुसता असं आहे, पांढरा घालून बसलोय. असं तुलना करणारी, नाराज असणारी, येशू बरोबर भांडण करणारी अशा माणसांबरोबर मी बोलत होतो. पण आता मी तुमच्या बरोबर बोलणार नाही. आता मी बोलणार आहे तो एकूण जी ख्रिस्ती समाजाची जबाबदारी आहे तिच्याबद्दल. देअर शुड बी अ कम्युनल अँड सिस्टमिक रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ जस्टिस अँड जनरॉसिटी. प्रियांनो, हे लक्षात घ्या, समाजाची पण जबाबदारी. असे लोक आहेत ज्यांना समाजाकडून, तुमच्या माझ्याकडून मदतीची गरज आहे, हे लक्षात घ्या. आय एम टॉकिंग टू पीपल ॲट लार्ज. माझं हे सर्मन ज्या ज्या वेळेला कुठे कुठे ऐकलं जाईल त्या त्या वेळेला तो समाज कुठला का असेना त्या समाजाला अनुसरून असणार आहे. त्या समाजाची जबाबदारी त्या समाजाला दाखवून देणार असं असणार आहे. येस, इट इज अवर रिस्पॉन्सिबिलिटी. ही गोष्ट खरी आहे. Bible teaches us very clearly that our personal failure is not the cause of poverty. एखाद्या क्षेत्रामध्ये मी हे होऊ शकतो, नापास होऊ शकतो. एखाद्या क्षेत्रामध्ये मी अयशस्वी होऊ शकतो. पण याचा अर्थ असा नाही, बायबल बघा, येशू आपल्या बरोबर या ठिकाणी उभा आहे, ती तुझी चूक आहे असं नाही. ज्या परिस्थितीमध्ये, ज्या सर्कमस्टन्सेस मध्ये तू आहेस त्या परिस्थितीचा तो दोष आहे, हे शिकवलंय तुम्हाला आणि मला. तुमच्या माझ्यावर अन्याय होऊ शकतो आणि आज आपण बघतोय तो होतोच आहे. केवळ आपण ख्रिस्ती आहोत, प्रभूवर विश्वास ठेवलेला आहे, आपण चर्चला जातो, आपण सर्मन ऐकतो, आपल्या पालकांना मारहाण होते, सुवार्थिकांना मारहाण होते, चर्चेस जाळून टाकले जात आहेत, आपले धार्मिक ग्रंथ उद्ध्वस्त करून टाकले जात आहेत. त्या चर्चच्या पालकाचा तो दोष नाहीये प्रियजन हो. तो दोष
त्या परिस्थितीचा आहे. जस्ट टेक द एक्झाम्पल ऑफ मणिपूर. कितीतरी 2000 पेक्षा जास्त लोक, म्हणजे जो गेल्या वर्षीपर्यंतचा आकडा होता, मारले गेले, जीवानिशी गेले. 700हून अधिक प्रॉपर्टीज, चर्चेस जमीनदोस्त करून टाकण्यात. कित्येक ख्रिस्ती बंधू भगिनींची घरं उद्ध्वस्त करून टाकली. ते जंगलामध्ये जाऊन त्यांनी ते राहत आहेत आज भीतीला. त्यांचा दोष नाही. बायबलने याची पूर्ण जबाबदारी स्वीकारलेली आहे. हे तुम्हाला आणि तुम्हाला हे सांगायला मला सांगितलंय. आणि याच्यासाठी आता आपला विषय काय आहे? ख्रिस्ती समाजाची एक सांघिक, एक सामूहिक जबाबदारी आहे. अँड वी हॅव टू टेक अ कलेक्टिव्ह ऍक्शन. आणि आपण ते करीत आहोत, याचा मला आनंद आहे. असंख्य देशांमधून मणिपूरसाठी मदतीचा ओघ येत आहे. तुम्ही आणि मी, आपण सुद्धा आपल्या परीने जे शक्य आहे आपल्या ऐपतीप्रमाणे ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे. केलाय की नाही? नसेल केला तर केला पाहिजे. हा, येस. धडपलं जात आहे सर्व्हिसमध्ये. माझ्याकडे कितीतरी लोक असे प्रार्थना करायला येतात. बाळक साहेब, केवळ मी ख्रिस्ती आहे म्हणून माझी डिपार्टमेंटल इन्क्वायरी काढलेली आहे. केवळ मी ख्रिस्ती आहे म्हणून अडचणीच्या ठिकाणी माझी बदली करण्यात आलेली आहे. केवळ मी ख्रिस्ती आहे म्हणून माझा द्वेष केला जातो. ज्या ऑफिसमध्ये मी काम करतो त्या ऑफिसमध्ये मला एक अपमानास्पद वागणूक दिली जाते. आणि अशा लोकांसाठी प्रार्थना करण्यात जराही वेळ घालवत नाही. आय प्रे फॉर देम बिकॉज आय नो वन थिंग फॉर शुअर, आवर गॉड विल आन्सर दीज प्रेयर्स. मला पैसे दे, मला आणखीन पैसे दे असं म्हणण्यापेक्षा या लोकांची जबाबदारी प्रभू मी तुझ्यावर सोपवतो, तू या लोकांना मदत कर, अशी प्रार्थना करणारा. याच्यावर असा डिपार्टमेंटल इन्क्वायरी काढली, याच्यावर पैसे खाल्ल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. खोटा आरोप आहे. याच्यातून त्या बांधवांना, त्या भगिनींना बाहेर काढ. मणिपूरमध्ये ज्या स्त्रियांवर काही कारण नसताना अन्याय झाले, अत्याचार झाले, त्यांच्यासाठी जेव्हा तुम्ही आणि मी प्रार्थना करतो तेव्हा देवबाप ती प्रार्थना ऐकल्याशिवाय राहत नाही. आपला प्रॉब्लेम काय आहे? ऍज समाज म्हणून आपल्याला इन्स्टंट पाहिजे सगळं. हा, प्रार्थना केली तिकडे लगेच सगळं, असं होत नाही. मिसर देशामध्ये इब्री लोक 400 वर्ष फारोच्या अंडर शोषण त्यांचं होत होत, अन्याय होत, अत्याचार होत होत. But God was with them. They were multiplying. हे असे वाढत सुटले की शेवटी त्या फारो राजाला पण प्रॉब्लेम झाला. पण आता काय करायचं काय यांचं? हे यांची अशी जर ग्रोथ असली तर यांना पुढे कंट्रोल करणं कठीण होईल. आणि 400 वर्षानंतर का होईना, पण देवबापांनी मोशेला उभा केला, पवित्र आत्म्याचा अभिषेक दिला. वी नो द स्टोरी ऑफ बर्निंग बुश. देव बोलला मोशे बरोबर, जा तू, आय हॅव एम्पावर्ड यू. आणि हे म्हणणारा खरा देव तुमचा आणि माझा.
आणि त्यानंतर आपण पाहतो की 40 वर्ष देवबाप त्या मिसर देशातल्या इब्री लोकांसोबत राहिला आणि त्यांना आणलंच कनान देशात, द प्रॉमिस्ड लँड. मोशेच्या चुका झाल्या. मोशेला फक्त सांगितलं की तुला काय मी त्या देशात नेणार नाही, आता तू लांबून दर्शन घे, बघून घे फक्त. दिस इज हाऊ अवर गॉड इज. तुम्ही असं समजू नका की आत्ता प्रार्थना केली म्हणजे आत्ता उत्तर मिळेल. नो नो नो, दॅट्स नॉट द केस. असं होत नाही. देवबापाला पण योग्य वेळ शोधावी लागते. देवबाप पण योग्य वेळ नियोजित करतो आणि मग मग ते करतो म्हणजे करतोच. अखिल मानव जातीचा राग देवबापाला आला. आपण जुन्या करारातलं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. नोहाला सांगितलं, नोहा तारू बनव, असं कर तसं कर, हे घे ते घे. संपूर्ण मानवजात काढून टाकली. इतका त्याला पापाचा तिटकारा आहे. मग तुम्ही मला सांगा, देवबापाने तुमची प्रार्थना इमिजिएटली ऐकावी अशी अपेक्षा आपण का करू शकतो? कशी करू शकतो? नाही करू शकत. आपलं पाप आड येत, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. आणि एक समाज म्हणून ती आपली जबाबदारी आहे. हा समाजच जर समजा जास्तीत जास्त पश्चाताप दग्ध अंतःकरणाचा झाला, तुम्हाला काय वाटतं? देवबाप तुमची आणि माझी काळजी घेणार नाही का? तुम्हाला काय वाटतं? देवबाप तुम्हाला आणि माझ्या प्रार्थना ऐकणार नाही का? पण तसं होत नाही ना. खरी गोम इथे आहे. यानंतर एक पिचलेल्या लोकांना, दडपलेल्या लोकांना न्याय देण्याचं काम तुमच्या आणि माझ्यावर, समाजावर दिले. फक्त ख्रिस्ती लोकांवर दिलंय असं नाही. सगळी स्टेट मशिनरी आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटची मशिनरी आहे, स्टेट गव्हर्नमेंटची मशिनरी आहे. सगळ्यांना ते काम दिलेलं आहे. सगळ्यांनी मिळून ते काम केलं पाहिजे. इतकंच नाही तर मी तुम्हाला सांगतो, आज मी तिला जे लोक दडपलेले आहेत, पिसलेले आहेत, त्यांच्यावर अन्याय झालाय, जे स्वतःसाठी बोलू शकत नाही, त्यांच्या वतीने तुम्ही आणि मी बोललं पाहिजे. वी शुड स्पीक आउट. आपण एक वचन वाचूया. नीतिसूत्रे 31:8 आणि 9. नीतिसूत्रे 31:8 आणि 9. नीतिसूत्रे 31:8 आणि 9 वाचून पाहूया. जो कोणी स्वतःसाठी हा बोलू शकत नाही त्याच्यासाठी बोल. हा गरीबाच्या हक्कासाठी आपले तोंड उघड. तू आमेन. आपले मुख बोल बोल, तू आपले मुख तू आपले मुख उघड आणि जे योग्य आहे त्याचा योग्य रीतीने न्याय कर आणि जे गरीब व गरजू आहेत त्यांची बाजू मांडून त्यांना न्याय कर. यांना न्याय देवा मिळवून देण्याची. येस, या ठिकाणी ही 2 वचनं संपतात. पण आपण घाबरतो. आज आपली भारतामध्ये परिस्थिती काय आहे? काही थोडे लोक ख्रिश्चन ऍक्टिव्हिस्ट आहेत, ते जातात पुढे आणि असा अन्याय झाला, इकडे हे झालं, तिकडे ते झालं बोलतात आणि त्यांच्यावरच मग FIR होतात आणि त्यांना बिचाऱ्यांना काय म्हणूया, कसास लावलं जातं. येस, पण उद्या जर सगळा समाजच बोलू लागला तर कोणाला तुम्ही त्रास, कोणाला किती FIR करणार? हे पण आहे ना. तर ही समाजाची जबाबदारी आहे. आणखीन एक जबाबदारी समाजावर दिलेली आहे, ती म्हणजे जनरॉसिटी आणि शेअरिंग. तुम्ही आणि मी
औदार्य दाखवलं आणि आपल्याजवळ जे आहे ते एकमेकांना दिलं पाहिजे. हे पण माझं आणि ते पण माझं, ही जी वृत्ती आहे ही वृत्ती फार वाईट आहे, फार घाणेरडी आहे. लेवीय याचा 19वा अध्याय 9 आणि 10 जरा वाचू शकू आपण? येस. लेवियाचा 19वा अध्याय ना, हा 9 आणि 10. हा. तुम्ही आपल्या भूमीतील पिकाची कापणी कराल तेव्हा तू आपल्या शेतच्या कोनाकोपऱ्यातील पीक झाडून सारे कापू नको आणि पीक काढून घेतल्यावर त्यातील सर्व वेचू नको. आपल्या द्राक्षमळाही झाडून खुडू नकोस. तशीच द्राक्षमळ्यात पडलेली फळे गोळा करू नको. गरीब व उपरी ह्यासाठी ती राखून द्यावी. मी परमेश्वर तुझा देव आहे. आमेन. आपण जेव्हा आपल्या शेतामधून आपलं धान्य काढून घेतो, हार्वेस्टिंग करतो, त्यावेळेला सगळं नकोबीच. जे कुंपणाच्या बाजूबाजूला पडलंय ते राहू दे गरिबासाठी. बघा कशी प्रभूने गरिबांची काळजी घेतलेली आहे. द्राक्षमळ्याचं होतं उदाहरण. जी द्राक्ष खाली पडली ती नकोबीच, राहू दे ती गरिबांना. आणि त्या काळामध्ये तसं होतं, लोक तसे वागत असत. आणि त्यामुळे अशा फार गोरगरिबांसाठी काही स्कीम्स सरकारला, म्हणजे त्यावेळची जी सह्याद्रीन समिती होती त्या सरकारला काही आणाव्या लागल्या नाहीत. तो समाजातल्या गरिबांची काळजी घेत असे. आज हे या सर्वांच्या माध्यमातून सांगण्याची वेळ आली आहे. हे दातृत्व आहे, सामूहिक दातृत्व आहे. ही तुमची आणि माझी जबाबदारी आहे. सिस्टर शीला, मला अजून किती वेळ देऊ शकाल आपण? अजून एक 10 मिनिटं आहे, 10-15 मिनिटं आहे. 10 मिनिटं. नक्की का? कारण मला 10 माझी मिनिटं बोलू मिसेस शकते. मला म्हणते आपण फार जास्ती बोलताय. हो, टाइम झाले पास्टर साहेब, पण तुम्ही 10 मिनिटं घेऊ शकताय फक्त. मी 5च मिनिटं घेतो. चालेल. ओके ओके. हा, तर आपला विषय काय चालला होता, की आपला विषय असा चालला होता की सामूहिक जबाबदारी घेतली पाहिजे, समाजाने एक जबाबदारी घेतली पाहिजे. बघा, तुम्हाला आणि मला बायबलमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही लोक कळवळ्याचे लोक व्हा. म्हणजे जी क्वालिटी पवित्र आत्म्याची आहे, तो कळवळ्याचा देव आहे. त्या तशी मानसिकता बाळगा. आणि तुम्ही काय करा, तुम्ही गोरगरिबांना ज्या वेळेला काही कर्जाऊ म्हणून कर्ज देता, बघा किती सुंदर मुद्दा आहे. त्यावेळेला त्या कर्जावर इंटरेस्ट म्हणजे व्याज लावू नका, व्याजाने देऊ नका, एक बिझनेस ट्रान्झॅक्शन करू नका, तर एक प्रीतीचा प्रेमळ असा सुरम्य व्यवहार करा. प्रेज द लॉर्ड. नीतीसूत्रे 19:17 आपण वाचूया. नीतीसूत्रे 19:17. नीतीसूत्र याचा 19वा अध्याय 17वे वचन. जो कोणी गरीबावर
परमेश्वरास उसने देतो आणि तो त्याने जे काही केले याची परतफेड करी. एमेन. हे मी सांगत नाहीये, ही बायबल मधली वचनं तुमच्याशी आणि माझ्याशी बोलतायत की जो कोणी गरीबासाठी काही करतो तो तो महान गोष्ट करतो. मित्र हो, बंधू भगिनींनो, तो परमेश्वरासाठी करतो. एका ठिकाणी बायबलमध्ये असं लिहिलंय, तू जर माझ्या दासाला एक थंडगार पाण्याचा प्याला दिलास तर तो मला दिलास असं मी समज. असला देव आहे तुमचा आणि माझा. त्यामुळे सामाजिक अवेअरनेस, जनजागृती, आध्यात्मिक जनजागृती या बाबतीमध्ये होणं गरजेचं आहे. म्हणून मी आजचं हे सर्मन ड्राफ्ट केलं आणि या ठिकाणी मी हे सगळं सांगतोय. आणखीन एकच शिलाताई शेवटचा पॉइंट सांगून मग मी थांबेन. एक समाजाच्या दृष्टिकोनातून जर विचार करायचा झाला तर समाजाने या गोरगरिबांची, ज्यांच्याकडे आज तंगी आहे, ज्यांचं जीवन आज मुश्किल आहे, त्या लोकांसाठी नेमकं काय केलं पाहिजे हे सुचवलेलं आहे. एक मुद्दा मी लक्षात आणून देतो. आपण तरुण बंधू भगिनी आहात या ग्रुपवर. आपण मध्यस्थीच्या प्रार्थना करतो, आपल्या आत्ता केल्या. आपल्यापैकी काही लोक उपास पण करतात. चांगली गोष्ट आहे. बट फास्टिंग अलोन इज नॉट अन ऍक्शन, इज नॉट अ सोशल ऍक्शन. तुम्ही उपास करून प्रार्थना करता, उत्तम. पण समाजाने एकत्र येऊन घेतलेली जी ऍक्शन आहे, जी कृती आहे, ती वेगळी. बघा, आपण एक एक यशया संदेश त्याच्या पुस्तकातलं 2 वचनं वाचू आणि मग मी थांबतो. यशया 58:6 आणि 7 ही वचनं आपण वाचू. यशायाचा 58 अध्याय 6 आणि हा 7. हा दुष्टतेच्या बेड्या तोडाव्या, जुवाच्या हा दोऱ्या सोडाव्या, हा. जाचलेल्यास मुक्त करावे, सगळे आमेन. जोखड मोडावे. हाच मला संतप असा उपास नव्हे काय? हाच मला पसंत असा उपवास नव्हे काय? तू आपले आमेन अन्न आमेन. बघा, तू आपले अन्न बोला बोला बोला. भुकेल्यास तू आपले अन्न भुकेल्यास वाटावे, तू लाचारास व निराश्रांतास आपल्या घरी न्यावे. उघड्यास दृष्टी दृष्टीस पडल्यास त्यास वस्त्र द्यावे. तू आपल्या बांधवाला तो तोड ला, तोंड लपवून नये. हाच तो उपवास नव्हे काय? येस, मी काय बोलू? बायबल बोलतोय. आता माझी माझी वेळ संपलेली आहे. मी फक्त एक शेवटची प्रार्थना करणार, 2 शब्द या शेवटच्या पॉइंटवर म्हणणार आणि मी थांबणार. बघा, उपास तुम्ही करता, पण परमेश्वराला आवडणारा उपास काय? की ते जोखड काढ. ज्या माणसांना, दासांना तू आधिपत्याखाली आणलेला आहेस, सोडव त्यांना. जी माणसं पापाच्या दास्यात आहेत त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न कर. जे गरीब आहेत त्यांना सहारा, त्यांना शेल्टर, त्यांना घर, त्यांना निवारा तू दे. आणि कोणी जर उघडा वाकडा दिसला तर त्याला कवरिंग, त्याला
वस्त्र अंग झाकण्यासाठी दे, म्हणजे थंडी वारा ऊन पाऊस ह्याच्यापासून त्याचं रक्षण होईल आणि तोही जगेल. तर अशी ही एकूण, अजून बरेच पॉइंट आहेत पण मी थांबतो इथे. केव्हा तरी पुन्हा मला वेळ मिळाला तर मी येईन या ग्रुपवर. पण मला जाण्यापूर्वी एवढं सांगायचंय की आमचा जो द ग्रीन पास्चर्स प्रेयर ग्रुप आहे त्या ग्रुपवर आपणही येत जा. मी चांगल्या चांगल्या पाळक साहेबांना बोलवतो आणि त्यांच्याकडून चांगली दर्जेदार सरमन्स घ्यायला सांगतो त्यांना, आणि गरज पडली तर मी पण घेतो. त्याचप्रमाणे आजच्या ज्या आपल्या गायिका आहेत त्या पण, त्यांचा आवाज फार सुरेख आहे, त्यांचाही मी कौतुक करतो. आणि सिस्टर, यू कंटिन्यू टू डू द प्रेज अँड वर्शिप. आणि कधीतरी आमच्या ग्रुपवर पण आपण येऊन प्रभूची स्तुती करावी अशी माझी इच्छा राहील. पुन्हा एक बार शिलाताई, आज तुम्ही आणि विजयदादा भेटले नाहीत याचं जरा थोडं शल्य आहे, पण एक प्रार्थना करतो आणि मी थांबतो. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद प्रभू येशू, तुझी या वेळेला आमच्यावरची कृपा आहे आणि पवित्र आत्मा ज्या प्रभावीपणे कार्य करीत आहे त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. दयाळू कृपाळू करुणाळू प्रभू परमेश्वर, जे गांजलेले लोक आहेत अशा सगळ्या लोकांना तू आशीर्वादित कर. हा जो छोटासा कळप आहे, हाऊस ऑफ प्रेयर दुबई, यावर तुझा विशेष आणि विपुल आशीर्वाद पाठव. यावर जोडलेल्या सगळ्या व्यक्तींना या वेळेला तू त्यांच्या त्यांच्या गरजेप्रमाणे आशीर्वादित कर. शीलाताई आणि विजयदादा सौंदाडे या उभेदारांना पण आशीर्वादित कर. या ग्रुपचं नेतृत्व या उभयतांनी कित्येक वर्ष केलेलं आहे. त्यांच्यासोबत तू विशेषतेने राहा, त्यांच्या अडीअडचणी सोडव, त्यांच्या गरजा भागव आणि विशेष करून त्यांचं जे काही आध्यात्मिक कार्य आहे ते चालू दे. असंच पुढे घेऊन जा. लहानशी प्रार्थना तुझा प्रिय पुत्र येशू ख्रिस्त याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याचा अनुग्रह, देव बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता हाऊस ऑफ दुबई मधील प्रत्येकाबरोबर, देवाचे सेवक रेव्हरंड डॉक्टर उजागरे त्यांच्या सेवेबरोबर, त्यांच्या विजन बरोबर आता आणि यापुढे सदा सर्व काळ राहो. आमेन.